राजकारणात कधी काय घडेल सांगताच येत नाही. म्हणजे अगदीच आजचा मित्र उद्याचा शत्रू होऊ शकतो, अनपेक्षित युती होऊ शकते आणि झालेल्या आघाडीने सगळी सत्ता समीकरणं उलटू शकतात. असंच काहीसं उल्हासनगरमध्ये होताना दिसतंय. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे समसमान नगरसेवक निवडून आल्याने सत्तेची सूत्र वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या हाती गेली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या नॉट रिचेबल असलेल्या दोन नगरसेवकांनी 2 दिवसांनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आणि भाजपला धक्का देत शिंदे सेनेने महापौर पदावर थेट दावा ठोकला. परिणामी भाजपहून कमी जागा मिळवूनही शिंदे सेना वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने महापौर पदासाठी दावा करत असून भाजप आता विरोधी बाकावर बसणार असल्याचं समजतंय. याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत 78 जागांसाठी झालेल्या लढतीत शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात अटीतटीची स्पर्धा होती. सुरुवातीला भाजपने 37 जागा जिंकल्या तर शिंदेच्या शिवसेनेने 36 जागांवर विजय मिळवला. मात्र शिवसेना साई युतीच्या एका उमेदवारामुळे शिवसेनेचे संख्याबळ 37 झालं आणि नंतर एका अपक्ष नगरसेविकेने शिवसेनेत प्रवेश केल्याने ते 38 पर्यंत पोहोचले. त्यासोबतच या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक सुरेखा सोनावणे आणि विकास खरात निवडून आले तर काँग्रेसचा 1 नगरसेवक यात विजयी झाला. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी ही छोटी संख्याबळ आता सत्तेची किल्ली ठरली आहे. कारण शिवसेना आणि भाजप दोघेही बहुमतापासून थोड्याच अंतरावर आहेत, ज्यामुळे सत्ता स्थापनेसाठी वंचित आणि काँग्रेसची भूमिका या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे. मात्र इथेच एक ट्विस्ट आला जेव्हा वंचितचे 2 नगरसेवक गेले 2 दिवस नॉट रिचेबल झालेले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की ते कोणत्या पक्षाशी संपर्कात आहेत. आणि अखेर 19 तारखेला या दोघा नगरसेवकांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेला अधिकृत पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं. परिणामी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याने शिंदेच्या शिवसेनेचं संख्याबळ 40 पर्यंत पोहोचलंय, जे बहुमतासाठी पुरेसं आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शिंदे सेनेचा महापौर होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय आणि उपमहापौर पदासह इतर महत्त्वाची पदं वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव ठेवण्याची शक्यता आता वर्तवली जाते. खरं तर या घटनेने भाजपला मोठा धक्का बसलाय. म्हणजे 37 नगरसेवक असतानाही ते विरोधी बाकावर बसण्याची शक्यता आहे. कारण शिंदे सेनेने भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेसाठी स्वतंत्र मार्ग निवडलाय. उल्हासनगरमध्ये ओमी कलानी टीम आणि साई पक्ष युतीने शिवसेनेला 38 नगरसेवक मिळवून दिले होते आणि आता वंचितच्या पाठिंब्याने त्यांनी 40 जागांची मॅजिक फिगर गाठली आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना हा धक्का आहे, कारण त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या तत्वांना तिलांजली देत शिंदे सेनेला साथ दिली आहे. मात्र असं असलं तरी खरंच शिंदे सेना वंचितला उपमहापौर पदासह इतर महत्त्वाची पदं देईल का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.